पाचपावली पोलीस ठाण्याच्या हद्दीतील बारसेनगर परिसरात अज्ञात चोरट्यांनी बंद घराचे कुलूप तोडून घरफोडी केल्याची घटना उघडकीस आली आहे। या चोरीत अंदाजे 48,000 रुपये किमतीचे सोन्याचे दागिने लंपास करण्यात आल्याची माहिती समोर आली आहे। कपिल प्रदीप गजबिये यांनी दिलेल्या तक्रारीनुसार त्यांच्या आई शिल्पकला गजबिये आणि बहीण वंदना वानखडे या बारसेनगर येथील घरी राहत होत्या। मात्र 28 मे 2026 पासून घर बंद होते। 15 जून रोजी सकाळी शेजाऱ्यांकडून चोरीची माहिती मिळाल्यानंतर ते घरी पोहोचले असता मुख्य दरवाजाचे कुलूप तुटलेले आढळले। घरातील लोखंडी अलमारी व लॉकर उघडलेले दिसून आले। तपासणी केली असता सुमारे 10 ग्रॅम वजनाचे मंगळसूत्र, 5 ग्रॅम वजनाचे सोन्याचे दागिने तसेच 1 ग्रॅम वजनाची सोन्याची गाठी असा एकूण 48,000 रुपयांचा ऐवज चोरीस गेल्याचे निदर्शनास आले। या प्रकरणी पाचपावली पोलिसांनी अज्ञात आरोपीविरुद्ध गुन्हा दाखल करून पुढील तपास सुरू केला आहे। माझे नाव कपिल प्रदीप गजबी आहे। माझे राहणार नागार्जुन कॉलोनी जेरपट्ट्यामध्ये आहे। माझी आई आणि ताई पाचपावली बारसेनगरमध्ये राहतात। मला आज बाजूवाल्यांनी कॉल केला की तुमच्या लॉक तुटलेला आहे बा म्हणून। मग मी घरी येऊन बघितलं तर मला अलमारी, माझी जी लोखंडी अलमारी आहे ती तुटली दिसलेली आहे। तिथे सोन्याचे दागिने होते आणि चांदीचे पण होते, म्हणजे 80-90 हजारच्या दागिने होते। ते मी पाचपावली पोलीस स्टेशनमध्ये आलेलो होतो सकाळी। त्यांना तक्रार केली, त्यांनी माझी तक्रार नोंद केली। त्यांनी म्हटलं मला हातामध्ये हे दिले आहे आपल्याला कॉपी। तर माझ्यामध्ये हेच म्हणणं आहे की माझ्या जे तक्रार आहे, जे आरोपी आहेत त्यांना लवकरात लवकर पकडण्यात यावं। माझ्या घरचे म्हणजे माझ्या राहणार जेरपट्ट्याला आहे। माझे जे आई होते ते पुण्याला गेलेले होते।